चामुंडा वॉरियर्स दोन संघांमध्ये सामना पाहायला मिळतोय। दोन्ही संघ बलाढ्य आहेत। प्रथम फलंदाजी करताना प्रेस्टिज ऑफ वाडा हा संघ मात्र फलंदाजी करताना पाहायला मिळतोय। चला घाई करायची आहे मयूर तामोरे अँड कंपनी वेळ न दवडताना। मयूर तामोरे गोलंदाजी मार्कवर येताना तर देवेंद्र काळे लेफ्ट हँड बॅट्समन। वाडा प्रीमियर लीग गेल्या वर्षाचा मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरला होता एक बाईक ज्याच्या नावावर, आणि दुसऱ्या साईडला दीपेश गोलब सुद्धा पाहतोय यंदाच्या वर्षामध्ये ज्याच्या नावावर एक बाईक पाहायला मिळते मॅन ऑफ द सिरीजचा हकदार। दोन्ही मात्र स्टार खेळाडू आपण पाहतोय। जरी कागदोपत्री असले तरी मैदानाच्या आतमध्ये गुणवत्ता सिद्ध करणं खूप गरजेचं आहे। पहिला चेंडू ऑन साईडला इंटू द गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न एकदा वर्जित केली जाईल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? मात्र तेवढीच सुरेख फेकी येत असताना तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण एकाच ऍक्शन मध्ये अटेम्प्ट केला जातोय चेंडू, आणि त्याच पद्धतीने मात्र चेंडूला यावेळेला फेकी करतोय। एक चेंडूंचा खेळ झाला आणि एक चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते वैयक्तिक आणि संघाची बिनबाद एक अशी स्थिती पाहायला मिळते। पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहू शकता युट्यूब लाईव्ह आदी चषक 2018 मान मिळतोय या स्पर्धेला। या आयोजकांना खरोखरच मानाचा मुजरा असेल या स्पर्धेला या आयोजकांना, कारण पहिली ही स्पर्धा मात्र पाहायला मिळते। लेफ्ट हँड बॉलर पाहायला मिळतोय। टप्पा पडल्यानंतर थोडासा हलकासा स्विंग मिळाला। संध्याकाळचं सत्र आपल्याला पाहायला मिळतंय। खेळपट्टी थोडीशी मात्र या ठिकाणी टणक होती दुपारच्या सत्रामध्ये, आता थोडीशी मात्र या ठिकाणी आपण पाहतोय स्लोअर वन चेंडू जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळत आहेत। डान्सिंग डाऊन द विकेट डाऊन द ट्रॅक खेळला गेला ऑन साईडला। विक्रांत ठाकूर मात्र पुढे सरसावतो, तेवढंच ॲक्युरेट फेकी करताना पाहायला मिळतोय रवींद्र जडेजा कॉपी बुक स्टाईल मध्ये। एक धाव अर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 2 या धावसंख्येवर 3 चेंडूंचा खेळ झाला आणि 2 धावा या स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत। लेफ्ट हँडेड बॉलर मयूर तामोरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, तर फलंदाज देवेंद्र या ठिकाणी खेळी करताना भावेश याच्यावर मात्र परिपूर्ण सूत्र दिलेले आहेत भाल्यामा यांनी चामुंडा वॉरियर्स संघाची। ऑफ साईडला सुरेख पद्धतीने मात्र ड्राईव्ह केला जातो चेंडूला, एकदा वर्जित केली जाईल। वेगाने क्षेत्ररक्षक पुढे सरसावते तत्पूर्वी एक धाव वर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर मिलन पंजाबी आम्हाला दर्शवत आहेत की 3 धावा या स्कोरबोर्डवर लागल्या आहेत। 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 धावा या स्कोरबोर्डवर आपण पाहू शकताय। त्यावेळेला ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र वेगाने क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय। नोमॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, भावेश मात्र पुढे सरसावतोय बॅकअप साठी। तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी अर्जित केले जात आहेत आणि संघ जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर प्रेस्टिज ऑफ वाडा हा संघ जाऊन पोहोचते 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 या धावसंख्येवर। येणारी 7 चेंडू पाहायला मिळणार आहेत। पाहायचं कोणत्या पद्धतीने मात्र दीपेश गोलब आणि देवेंद्र काळे यांची रणनीती असेल। दीपेश गोलब मॅन फ्रॉम अलमान वाडा तालुक्यातील खेळाडू पाहायला मिळतोय, तर एका साईडला आपण पाहतोय देवेंद्र काळे मॅन फ्रॉम सापणे चा खेळाडू आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये। धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते 5 या धावसंख्येवर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर। फुटॉस चेंडू होता, पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न, पंच मात्र आशुतोष व्यवहारे नाकारतायत आणि यावेळेला आपण पाहतोय जयेश मात्र त्या ठिकाणी करण्याच्या प्रयत्न होता आणि धावांची गती जर आपण पाहिली पहिल्या षटकांचा खेळ झाला आणि अवघ्या 5 धावा फलकावर लागण्यात आहेत। एक छोटीशी धून ऐकूया लगेच मैदानाच्या आतमध्ये। एक मिनिट थांबवतोय डीजेला जरा। विकेट कोच मायकोप संघाचा कर्णधार या आणि निलेश फायटर चिंचणी संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी यायचा आहे। चला घाई करा, नो मीटिंग नो टाइम, आपल्याकडे वेळ कमी आहे, अजून सामने जास्तीत जास्त खेळवायचे आहेत। आज फायनल खेळून झाल्या पाहिजेत याचा विचार करून प्रत्येकाने आम्हाला थोडंसं कॉपरेट करा, ही नम्रतेची विनंती असेल प्लीज। आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग सुद्धा या स्पर्धेकडे वळताना पाहायला मिळत आहेत, कारण प्रेक्षकाविना मैदान अधुरा आहे आणि प्रेक्षक असतील तर नक्कीच त्या ठिकाणी मात्र स्पर्धा चांगल्या प्रकारची पाहायला मिळते। चला घाई करा जरा प्लीज, आम्ही 2 ते 3 वेळा अनाउन्स केलेला आहे, प्लीज जरा घाई करा। चांगल्या प्रकारची ही स्पर्धा आपण पाहतोय आदी चषक 2018 वर्ष पहिले ही स्पर्धा रबर बॉल भरवण्याचा धाडस होता, परंतु पावसाचं आगमन होणार नाही या हेतूने मात्र टेनिस बॉल ही स्पर्धा मात्र भरवली गेली। अवघ्या 7 दिवसांमध्ये
एवढं ऑर्गनायझेशन करणं खूप कठीण असतं, परंतु सोपं करून दाखवलं या ऑर्गनायझेशनने. आतापर्यंत मिलन पंजाबी आम्हाला दर्शवत आहेत विक्रांत ठाकूर यांनी 5 गडी बाद करण्याचा त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर संजय पाटील यांनी 7. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. ज्या पद्धतीने मात्र हा चेंडू हाताळला गेला, कारण क्रिकेटमध्ये आपण पाहतो अशा पद्धतीने मात्र चेंडू खूप लपलेला आहे. ज्याप्रमाणे जंगलामध्ये वाघ लपलेत तसंच आपण पाहतो टेनिस क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे गोलंदाजाकडून चेंडू लपलेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये. यावेळेला सुरेख पद्धतीने 30 लेंथ अँड लाईन आपल्याला पाहायला मिळते. एक धाव ड्राईव्ह केला जातोय, ऑफ ड्राईव्ह ज्याला म्हटलं जाईल, ऑन द राईस खेळला गेला, एक धाव वर्जित केली जाते. 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 धावसंख्येवर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 रन. दिपेश गोलाप कॅपेबिलिटी आहे या खेळाडूकडे, परंतु जे हात खोलायचे आहेत ते मात्र आतापर्यंत हात खोललेले नाही आहेत या खेळाडूने. या वेळेला पुन्हा एकदा खेळण्याचा मनसुबा, बॅटची स्नेक, या वेळेला आपण पाहतो बॅटची पद्धतीने जजमेंट या ठिकाणी केला गेला. जयेश याच्या माध्यमातून व्हेरी व्हेरी कॅच बाद होताना पाहायला मिळतोय. संगीत माध्यमातून थँक्यू. वेलकम बॅक. थँक्यू सर्वांचं स्वागत करीत आहोत या संध्याकाळच्या सत्रामध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोअरबोर्डवर 6 आहे. धावसंख्येवर 3 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शेष. बॉडी लँग्वेज मात्र या ठिकाणी पॉझिटिव्ह नव्हते आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. नवीन फलंदाज उमर फक्की, फलंदाज मॅन फ्रॉम खानिवली. जबरदस्त या खेळाडूने मात्र धुमाकूळ घातला 2018 WPL वाडा प्रीमियर लीग मध्ये. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजी जबरदस्त पाहायला मिळते गोलंदाजाकडून. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फक्त आणि फक्त 6 धावा. 4 चेंडूंचा खेळ झालाय. गोलंदाजाचं नाव अजूनपर्यंत आम्हाला माहिती नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज, राईट मुहूर्त विकेट. उलटा चेंडू सरळ बॅटने खेळला गेला, परंतु सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख जजमेंट, फलंदाज बाद. गुड कॅच ऑफ क्वालिटी. नवीन फलंदाज लगेच जायचं आहे. नवीन फलंदाज कारण स्ट्राईक मिळाली तर चिंचणी संघाचा कर्णधार निलेश पायडर. थँक्यू. धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 धावा, 5 चेंडूंचा खेळ झालाय. सुरेख लोएस्ट स्कोर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय आजच्या दिवसामध्ये. ऑन साइडला ड्राईव्ह केला जातोय चेंडूला, एकदा वर्जित केली जाईल. सुरेख क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकेपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात पाहून काढल्या जात आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोअरबोर्डवर आपण पाहतो 8 या धावसंख्येवर. 9 धावांचं लक्ष समोर चामुंडा वॉरियर्स जबरदस्त पकड निर्माण करताना आपण पाहतोय आणि 8 धावांचं लक्ष, 9 धावांचं लक्ष हे समोर असणार आहे. तत्पूर्वी डीजेला संधी. निलेश पायडर चिंचणी संघाचा कर्णधार या, प्लीज लवकरात लवकर या. त्वरित सजवून घ्यायचं आहे. 9 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. 4.50च्या सरासरीने खेळावं लागेल. हळूहळू प्रेक्षकांची लयलूट या मैदानाच्या
मध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन फलंदाज लगेच घाई करा, वेळ न दवडताना. त्यांची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. जी स्पर्धा अपोलो चिंचणी ज्या क्रिकेट क्लबच्या माध्यमातून कैलासवासी दिलीप आरेकर स्मृती चषक 2018 पुढच्याच महिन्यात 6 ते 11 2018 अशा पद्धतीने मात्र जो क्रिकेटचा महासंग्राम रंगणार आहे. प्रथम पारितोषिक 50,000. सदर स्पर्धा ही डहाणू तलासरी पालघर तालुक्यातील संघांसाठी एक गाव एक मर्यादित. यस, चेंडू द्यायचा आहे, मैदानाच्या आतमध्ये चेंडू द्या. आणि 50,000 पारितोषिक असणार आहे. द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये अशा पद्धतीने आपण पाहतोय. निलेश फायडर चिंचणी या संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. धनंजय दवणे, कल्पेश गरत एका साईडला आपण पाहतोय. विके स्पोर्ट्स मायकोफ. तर टॉस करून घ्यायचंय मंथन. भाल्यामा खुश असतील आपल्या संघांवर. ज्या पद्धतीने आपण पाहतोय चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्यांनी हाताळली गेली. 9 धावांचं लक्ष ते समोर आपण पाहतोय. अक्षय घरत यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होताना. संध्याकाळच्या 17 साजन याने उत्कृष्ट गोलंदाजी केली. अप्रतिम गुड बॉलिंग बाय साजन. फक्त 3 धावा देऊन 2 गडी बाद चा करिश्मा. मंथन घरत या ठिकाणी आमच्या साइड स्क्रीनवर डॅशिंग पर्सनॅलिटी. याच वर्षात ते विवाहबद्ध झालेले आहेत. नव्या इनिंगला सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने आपण पाहतो करिअरमध्ये सुरुवात. चला मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय 9 धावांचं लक्ष हे समोर. निखिल भोईर, मॅन फ्रॉम गांद्रे, वाडा तालुक्यातील हा खेळाडू पाहायला मिळतोय. गांद्रे गावातून बिलॉंग करतो. 31 नंबर जर्सी परिधान करताना. पहिला चेंडू वाईटचा इशारा, आउटसाइड दिला. एक स्टंप. विरल नायर. संध्याकाळचं सत्र आणि यावेळेला एक्सरसाइजचा मौका मिळतोय. लाडाने गोटू बाई असं म्हटलं तर त्यांच्या हस्ते मात्र या ठिकाणी टॉस केला जातोय. मायकोप संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. स्कोर कमी असल्या कारणानं यावेळेला थोडंसं कॉन्सन्ट्रेशन खचलं जातोय. निखिल भोईऱ्याचं 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. आतापर्यंत एक सुद्धा चेंडू फेकून झालेला नाहीये. 2 अतिरिक्त स्वरूपात चेंडू आपण पाहतोय. पहिल्या षटकातील पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन पुन्हा एकदा निखिल भोईर. यावेळेला ऑफ साइडला सुरेख पद्धतीने मुकुल सोनार मात्र पुढे सरसावतोय. कॉन्सन्ट्रेशन खचतोय, फंबल होतोय. तत्पूर्वी एकच धाव येईल आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 3 या धावसंख्येवर पहिल्या चेंडूचा खेळ झाला आणि 3 धावा. 6 धावांची आवश्यकता. 11 चेंडू मागे 6 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. अप्रतिम मयूर तामोरे यांनी चांगली सुरुवात करून दिली. 5 धावा फक्त आपल्या खात्यामध्ये दिल्या गेल्या आणि त्यानंतर त्याच्याच पद्धतीने मात्र आपण पाहिलं असेल साजन याने सुद्धा चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत कडवून ठेवलं फलंदाजांना अक्षरशः. यावेळेला मात्र आपण पाहतोय स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न. निश्चित स्वरूपात चेंडू मात्र यावेळेला वेगाने दुरून क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू पाहता पाहता दन 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 निघून जातोय 4 धावां करता. यस डीजे. धावसंख्येवर विजयासाठी 2 धावांचं लक्ष आहे समोर. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला सुरेख पद्धतीने सॉफ्ट हँड बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग केला जातोय. निखिल बागुल 1 धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल मयूर तामोरे याला. आणि जवळजवळ स्कोर लेवल होताना विजयासाठी 1 धावेची गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना राईट ओव्हर द विकेट पॅटर्न केला जातोय. विजयाचा चौकार पाहायला मिळतोय आणि संघ विनोदन आपण पाहतोय. चामुंडा वॉरियर्स कॉंग्रॅच्युलेशन.
हार्ड लक प्रेस्टीज ऑफ वाडा निखिल बागुल तसेच दीपेश गुलाब देवेंद्र काळे तसेच हसमुख पाटील